नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे। अबीर आणि ओवी आता पळतच आलेले असतात। एकदम भारी घर या, एकदम भारी व्ह्यू तर कसला भारी होता। टीचर एक नंबर म्हणतो, अबीर कशाला हे जेवणाचं वगैरे घातलंय तू? नको बाबा, मी जातो। असं कसं? सुपर हिरो आमचं गुरुकुल वाचवलं, गुरुकुल वाचण्यासाठी सील तोडलं, स्वतः जेलमध्ये गेला, फक्त थँक्यू म्हणून कसं वागणार होतं, हो की नाही? म्हणून छोटासा हा प्लॅनिंग केला मी आणि तुम्हाला जेवायला बोलवलं। ओवी म्हणते, यात थोडासा भाग मी सुद्धा घेतला, थोडीशी साथ दिली मी अबीरला। आता एकमेकांकडे बघत असतात सावली आणि सारंग आणि हसत असतात। म्हणतो, आई बाबा कुठे गेले? कोण बाबा? कुणाचे बाबा? अगं आई, बाबा बाबा। अरे अबीर, कोणते बाबा आणि कुणाचे बाबा? व्यंकटेश बाबा, माझे वडील। हो हो हो, अरे ते आतमध्ये, त्यांना खूप काम असतं ना, ते बिझी असतात फार, मग ते आतमध्ये। हो ना, आम्ही पण माझ्या आईला घेऊन येणार होतो, पण तिला केस होती ना, मग ते महत्वाचे केससाठी ती गेलीये। हो ना रे बाबा? सर म्हणतो, हो 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 हो, बरोबर बरोबर, पार्लरमध्ये गेलीये ती। ओवी म्हणते, हो हो, पार्लरमध्ये गेलीये। सारंग आणि सावली दोघांचंही लग्न झालंय असं एकमेकांना दाखवण्याचा ते प्रयत्न करतात। वीर म्हणतो, आई सुपर हिरो किती वेळची उभे, त्यांना बसायला तरी लाव की। ओवी सारंगला म्हणते, तुम्ही बसा, आम्ही आलेच। आता बसलेला असतो ओवीला घेऊन आणि अबीर आता पाणी आणायला गेलेलो असतो। सारंग म्हणतो, ओवी वगैरे काय सांगते, आणि कोण आई? कोणाची आई करायची? आई आपल्याला आई असं दाखवायचं, ऍक्टिंग ऍक्टिंग एवढंच राहिले आयुष्यात करायचं, बाकी हसतीये। इकडे आता तिलोत्तमा शुभ्राचा अभ्यास घेत असते, होमवर्क। तिला काहीतरी लिहायला लावते, तर शुभ्रा तिचे स्पेलिंग वगैरे लिहायला लावत असते आणि खूप त्यांचं छान जमत असतं। तिलोत्तमा शुभ्राला शिकवत असते, असं लिहायचं तसं लिहायचं, हँड रायटिंग चांगली पाहिजे, आणि तर मार्क कट होतात एक्झाम मध्ये। अहो तू आहे ना, घेऊ नको, मी बरोबर करते। जे मम्मी डॅडा दोघं पण बिझी असतात, मग स्कूलला येऊ शकत नाही, म्हणून आपण स्कूल बस लावली। हो ना बाळा? कधी नसते ना गं, बसायला जागा मिळते ना तुला? कधी असते, पण माझी सीट आहे ना फिक्स आहे, दुसरे कोणीच बसू शकत नाही। तेव्हा म्हणते, गुड गर्ल, असंच करायचं बरं। कुठे बस? तुझ्या बाजूला बसते, जागा मिळेल ना तिथे बसते। ती आज बसमध्ये आलीच नाही, आहे मिस बस, तिची बस मिस झाली ना? नाही, सारंग काका आला होता तिला घ्यायला, स्कूलमध्ये आला होता घ्यायला। काका आणि ओवी दोघं गेलेत बाहेर फिरायला। तिला तर म्हणते, फिरायला? हो, त्या आधीच निघून गेले होते ते। तेव्हा म्हणते, सारंगचं जरा अतिच झालंय, काय लाड करतोय त्या पोरीची काही कळत नाहीये। कुठे जाणार होते बाळा ते फिरायला? सांग ना, कुठे जाणार होते फिरायला? बेळगावचा मित्र आहे ना तो अबीर, त्याच्या घरी जेवायला जाणार होते। ओवीचा बेळगावचा मित्र अबीर, काय माहिती कोण होता, त्याला बोलवलंय ना म्हणून गेलेत। हे गाण्याचे टीचर आहे ना, त्याच अबीरच्या आई आहेत, आणि त्यांच्या घरीच हे दोघे जेवायला गेलेत। तर शुभ्राने जे तिलोत्तमाला सांगायला नको ते तिलोत्तमाला कळालेलं असतं की सारंग सावलीकडे जेवायला गेलाय। तिलोत्तमाचं काय आता पारा चढलेला असतो, काय करू आणि काय नाही तिला काही सुचत नसतं, अगदी बेचैन झालेली असते। इकडे आता शुभ्रा असते, पटकन अशी रिॲक्ट होते आणि तिलोत्तमाकडे बघायला लागतो। सावली ग? कोण सावली? नाही रे बाळा, कोण नाही। सावली म्हणजे सारंग काका कसा ओवीच्या मागे सावली सारखा फिरतो, तेच म्हणत होते मी। तू लिही बरं, तू लक्ष देऊ नको, लिही तू लिही। मग म्हणते, सावलीच काहीतरी करायला पाहिजे, लय डोक्यावर बसायला लागली असतो। तो पेटी वाजवत असतो, जोर जोरात त्याचं काम चाललेलं असतं वाजवायचं। सावली डोकावून बघते तर सारंग वाजवतो, सावली फक्त हसते आणि परत तिचं काम करायला लागते। आता लगेच ओवी आलेली असते पळत, अरे बाबा, दुसऱ्यांच्या घरी आलो, दुसऱ्यांच्या घरी दुसऱ्यांच्या वस्तूंना हात लावायचा नसतो, मॅनर्स आहेत ना, तूच मला सांगतो आणि आता मी तुला सांगते, नको लोकांच्या वस्तूंना हात लावू। ते चल तिकडे, हे सावली टीचरचं काम आहे, तुझं नाहीये, चल तिकडे। सारंगला हाताला धरून आणते आणि सोफ्यावर गुपचूप बस येतो आणि गुड बॉय सारखा शांत बसलेला असतो। तो एवढी सगळी तयारी करायची काय गरज होती? आम्ही काय पाहुणे आहेत का? सावली म्हणते, हो पाहुणेच आहे तुम्ही, पाहुणे नाही तर मग कोण आहे? आणि ओवी एकमेकांकडे बघतात आणि हसत असतात। सारंग आणि सावली एकमेकांशी बोलण्याचा, संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतात, काहीतरी जास्त बोलायचं पण नाही, ते कामापुरतीच बोलत असतात। सारंग म्हणतो, आम्ही पाहुणेपणाने जेवलो असतो, जरी पण पाहुणे आहेत तरी जे काय आहे ते साधेपणाने जेवलो असतो, एवढं काय तयारी करायची गरज वगैरे नव्हती, आणि मुळातच आमच्यामुळे एवढा त्रास घ्यायची तर अजिबातच गरज नव्हती। आता सारंग एकदा नाही 1000 वेळा तेच म्हणत असतो, कशाला उगीच जेवायला बोलवलंय? म्हणतो, सुपर हिरो आमच्या घरी पहिल्यांदा आलाय ना, मग एवढं तर करू द्या की, पद्धत असते आपापल्याकडची, आणि तुम्हाला काय होतंय, करते ना आई तर करू द्या की, त्याच्याने काय होतंय? आणि तुम्ही रतनच्या गुंडांपासून किती वेळा वाचवलंय मला, मग एवढ्याने काय फरक पडतोय ना? सुपर हिरो आमच्यासाठी काय काय केलंय, तुम्ही ओळख नसताना सुद्धा फार फार केलंय आमच्यासाठी, किती वेळा तरी जीव वाचवलाय माझा, त्या रतन सारख्या गुंडाच्या तावडीतून मला वाचवलंय, तुम्ही सोडवलंय, कितीतरी वेळ आमच्यासाठी लढले भांडले आणि नको नको ते उद्योग केले आमच्यासाठी, मग आम्ही फक्त जेवायला बोलवलं एवढंच काय करायला जातोय तर काय होतंय? आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळे केल्याने ना सुपर हिरो आम्हाला छान वाटतंय, खूप भारी वाटतंय, करू द्या की, आम्हाला फार आनंद होतोय। सारंग आता एवढ्याशा अबीरच्या या बोलण्याला हसत असतो आणि त्याला फार कौतुक लागत असतं। मोठ्या सुपर हिरोसाठी एवढीशी तयारी केली तर कुठे काय बिघडतंय, करू द्या की। आणि सगळ्यात महत्वाचं, आईला फार छान वाटतं आणि आईला फार आवडतं हे सगळंच करायला, ही तयारी तर झालीच पाहिजे। मग सुपर हिरो म्हटल्यावर काय बाबा,
आता ओवी अबीरकडे बघते आणि हसत असते. काय बोललाय अबीर, कमाल कमाल. अबीर आणि ओवी मस्तपैकी गंमत करत असतात. सारंग निमूटपणे सगळं काही सहन करत असतो. व्यंकटेश फक्त यांच्याकडे बघत असतो आणि सावलीचं आपापलं काम चाललेलं असतं. अबीर म्हणतो, मी आणि ओवी नंतर बसणार आहे, सुपर हिरो बरोबर बाबा बसतील जेवायला. ऐकलाय का तू आई? तर मी ओवीसाठीच पार्ट मांडला होता, पण असू दे, बसू दे, हे दोघं बसतील, मग तुम्ही नंतर बसा. तिला फोन करून सांग ना आपण इथे जेवणार आहे. ओवी लगेच सारंगला म्हणते. सारंग म्हणतो, केस कापायला गेलीये ना, मग शांत बस ना ओवी, सांगेल मी नंतर. माहितीये, पण ती आली तर वाट बघत बसणार ना, मग काय करणार तू? त्यापेक्षा तू आहे ना फोन लाव आणि तिला डायरेक्ट सांगून टाक. उगाच आईला कशाला वाट बघायला लावतोय रे? काय नाटकं करत असते. आई तुझ्याशिवाय जेवत नाही, मग ती उपाशीच राहणार ना. त्यापेक्षा ती खाऊन घेईल की काहीतरी. मग तिला तू सांग तू जेवतोय म्हणून, मग ती उपाशी राहणार नाही ना. तू जर फोन केला नाही तर बिचारी उगाच उपाशी राहणार रे. अरे रे 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 बाबा, तू फोन लावून सांग बरं तिला, तू जेवून घे, मी जेवतोय म्हणून, आणि माझी काय वाट बघू नको. आम्ही जेवण वगैरे झालं की मग येऊया निवांत. तू सांग ना बाबा, ती बिचारी उगाच वाट बघेल. सारंग आता खुणावत असतो ओवीला की बोलू नको बोलू नको. ओवीचं जे सुटाट सुटलेलं असतं की तिचं बोलायचं काही थांबत नसतं. गप्प बस असा सारंग सारखा सारखा खुणावतो, पण ती काय गप्प बसत नसते. ती आता सुटली म्हणजे सुटली, ती काय थांबत नसते. तू जरा शांत बसतीस का ओवी? नंतर सांगतोय, सांगितलंय ना एकदा. सारखं सारखं काय लावलंय ग, सांगेन मी तिला. आणि ओवी एकमेकांना खाणाखुणा करतात आणि त्यांच्यामध्ये काहीतरी चाललेलं असतं. सारंग सावली यांना काहीच कळत नाही, हे दोन पिटकुल्यांचं नेमकी काय चाललंय आणि काय ड्रामेबाजी करता येते. आता सावली म्हणत असते, म्हणते माझी तयारी झालीये, तुम्ही बसा, मी जेवण वाढतीये. बसा तुम्ही खाली, मी लगेच जेवायला आणते. आता जगन्नाथजी कोर्टात आलेले असतात, वकील साहेब असतात, त्यांच्याशी चर्चा करत असतात. जगन्नाथला फार टेन्शन आलेलं असतं. जी काही नोटीस आलेली असते, लवकरात लवकर निकाल लावायचा आणि त्यांचं गुरुकुल वापस घ्यायचं, यासाठी धडपड चाललेली असते जगन्नाथ. कसं आहे ना, वकील साहेब कोर्टात आपली बाजू मांडताना एक मुद्दा आहे ना, तो उचलून धरायचा आहे. आपण ही जागा कायदेशीररित्या विकत घेतली आहे, लुबाडलेलं नाहीये, फसवेगिरी केलेली नाहीये, सगळे डॉक्युमेंट वगैरे क्लिअर आहेत. आपण कोणालाही लुबाडलं नाही आणि फसवेगिरी केलेली नाहीये. वकील साहेब, तुम्ही हा मुद्दा आवर्जून मांडायचा आहे, कळतंय का तुम्हाला? गेली 8 वर्ष त्या जागेवर उभं आहे, तेव्हा कुणी काही ऍक्शन घेतली नाही, आता मध्येच कुठून आले ते ऍक्शन घेणारे? तुम्ही जरा स्पष्टच बोला, अजिबात माघार घेऊ नका. जगन्नाथजी वकिलाला सांगत असतो की तुम्ही काय काय पॉईंट मांडायचेत, म्हणजे आपली केस आहे ना ती वीक पडणार नाही आणि आपण स्ट्रॉंगली उभं राहू शकतो. की वर्ष चुकीच्या पद्धतीने ती जागा विकली हे मेंढा यांच्या लक्षात आलं नाही. अचानक 8 वर्षानंतर जागे झाले आणि मग लक्षात आलं की आपली जागा चुकीच्या पद्धतीने विकली आहे, ती लुबाडली गेली आहे वगैरे वगैरे. मग त्यांच्या लक्षात आलं. तुम्ही हे कोर्टाला सारखं सारखं दाखवा, त्यांना आठवण करून द्या की 8 वर्षानंतर त्यांनी केस केली, तोपर्यंत ते लोक काहीच करत नव्हते. त्याआधी का नाही आले? ते चुकीच्या पद्धतीने घेतली ना जागा, तर 8 वर्षांपूर्वीच यायचं होतं की. जगन्नाथ म्हणतात हे छोटे छोटे पॉईंट मांडा, याच्याने बराच फरक पडेल बघा आपल्याला. आता जगन्नाथजी जे काय सांगताय ना वकील साहेबांना, वकील साहेब अगदी मन लावून शांतपणे ऐकत असतात, कारण त्यांना ते पटलेलं असतं. जगन्नाथजी, तुमचा मुद्दा आहे ना अगदी बरोबर आहे, म्हणजे पटतंय मला. मालकाकडून आपण जागा घेतली, त्या माणसाने तिलोत्तमा मॅडम आणि त्याच्यात काय करार झाला, काय होतं आपल्याला काहीच माहित नव्हतं. अंधारात ठेवून त्याने व्यवहार केला, त्यामुळे त्याचा आणि आपला काही संबंधच येत नाही ना. तिलोत्तमा आणि तो मूळ मालक जाणू, आपल्याला काय करायचं? फसवणुकीच्या बदल्यात मोठी नुकसान भरपाई घ्यायला पाहिजे. तुम्हाला कळतंय का जगन्नाथजी? आलेली असते, किती नुकसान भरपाई पाहिजे आकडा सांगा फक्त, एका मिनिटात आकडा फेकते मी. आता तिलोत्तमाने ऐकलेलं असतं की मोठी नुकसान भरपाई आपण घेऊ शकतो, त्या माणसाने आपल्याला फसवलंय ना त्या बदल्यात. आता तिलोत्तमाने यांचं बोलणं जे असतं ते सगळं ऐकलेलं असतं. डायरेक्ट तिलोत्तमा इकडे यायला लागलेली असते. माघारी बघतात तर तिलोत्तमा याच्याकडेच चालत येते, त्याच्या मागेच असते अगदी. साहेब बोला, नुकसान भरपाई किती पाहिजे, आकडा सांगा आकडा. ए जगन्नाथ, तू सांग रे, किती आकडा पाहिजे, म्हणजे तुला काय अपेक्षा आहे? 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, चल 10 फायनल. जगन्नाथ म्हणतात, कसं आहे ना तिलोत्तमा, तू 15 कोटी देशील ग, तुझं काय, तू पैशावालीच आहे. हे झालं, किती जरी पैसा तू फेकला ना तरी माझी जागा आणि गुरुकुल तुझ्या ताब्यात येऊ देत नसतो. जीवाचं रान करीन तिलोत्तमा आणि तुला मी कोर्टात हरवेन म्हणजे हरवेल. माझे गुरुकुल आणि माझंच राहणार. बघते ना कशी मिळवतो तू. महिने लागतील, किती वर्ष लागतील, तोपर्यंत ताळाच राहणार ना त्याला, ना तुला ना मला कोणालाच उपयोग नाही. पिढ्या निघून जातील तरी निकाल लागत नसतो जगन्नाथ. तू निकाल तुझ्या बाजूने लागणार असेल ना जगन्नाथ, थांबू शकते बरं, आहे बरं. ती गोष्ट जर झाली ना तर गुरुकुलला जे सील लागलंय ना उद्याच्या उद्या निघेल म्हणजे निघेल, यात काही शंकाच नाही. कोणती गोष्ट व्हायला हवी ग तिलोत्तमा, आता काय बाकी आहे? म्हणते वकील साहेब, साहेबांशी बोलायचंय, जरा बाजूला जा. वकील साहेब म्हणते, हो मॅडम तुम्ही बोला, मी आलोच. आता वकील साहेब गेलेले असतात, तिलोत्तमा आणि जगन्नाथ दोघेच उभे असतात. लेकीला सांगून ठेव, तिने तिचा शब्द पाळलेला नाहीये, ती अजून सुद्धा सारंगला भेटती आणि तिच्या जाळ्यात अडकवायला बघतीये. ह्या लेकीने सारंगला जेवायला बोलवलंय घरी, म्हणजे तिचे जे नाटक आहे ते चालूच आहे का? शब्द दिलाय की ती सारंगच्या वाटेला जाणार नाही, सारंगच्या जवळ जाणार नाही, आयुष्यात येणार नाही, आणि आयुष्यात आलीच आहे का? तिला आवर घाला दी. जगन्नाथ म्हणतो शक्यच नाहीये. सावली, सारंगला जेवायला बोलवणं इम्पॉसिबल आहे तिलोत्तमा.
तुला जिथून कुठून माहिती मिळाली ती चुकीची आहे. सावलीने सारंगला नाही बोलवलेलं आहे, तू चुकतीये. तिलोत्तमा म्हणते नाही ना विश्वास, लाव की फोन लाव तिला, लगेच कळेल तुला. तुझी लेक सुधारलेली नाहीये रे, ती काय सारंगचा पिच्छा सोडत नसते ना, म्हणून मी गुरुकुल सोडणार नाहीये. जगन्नाथ म्हणतो एवढंच आहे का, चल मी फोन लावतो. जगन्नाथ आता फोन लावता सावलीला. सावली आता इकडे सारंग आणि व्यंकटेशला जेवायला वाढत असते. जवळजवळ सगळीच तयारी झालेली असते. जगन्नाथ फोन फक्त लावायचा नाहीये, फोन स्पीकरवर टाकायचा आहे. ती काय बोलती काय नाही मला ऐकायला येऊ दे की. खरं तर तिलोत्तमा हे सगळं करायला मी बांधील नाहीये, पण असू दे, तुझ्यासारख्यांवर दया दाखवून मी फोन स्पीकरवर टाकतोय. इकडे आता सारंग आणि व्यंकटेश असतो जेवणाच्या ताटावर बसलेले असतात आणि सावली जेवायला वाढतीये. तोपर्यंत त्यांच्या गप्पा छप्पा चाललेले असतात. काम कसं सुरू आहे? सारंग म्हणतो कोणतं काम व्यंकटेशजी? सुरू असते ना, कोणती केस? सारंग म्हणतो छान चालू आहे, मस्त. आता सावलीचा फोन वाजलेला असतो, फोन उचललेला असतो. जगन्नाथजी म्हणतात अबीर सावलीला फोन दे बरं, जरा महत्वाचं बोलायचंय मला. यांना जेवायला वाढत असते, तेवढ्यात काय आजोबांचा फोन आहे असं अबीर सांगतो. ते महत्वाचं फोन आहे, तेवढं घ्यायला लागणार, तुम्ही 2 मिनिटं थांबता का? सारंग म्हणतो नाही आम्ही घेतो की आमच्या हाताने वाढून. व्यंकटेश घेणार ना आपण? मी स्वतःच्या हाताने वाढून घेतलेलं बरं नाही ना, मी वाढते की जेवायला, अगदी 2 मिनिटं थांबा. मी कोर्टात गेलं, काय झालं? बरं मी सगळं घरी आल्यावर सांगतो, आधी मी काय विचारतोय त्याचं उत्तर दे. सावली बोला ना बाबा. सावली इकडून बोलत असते आणि तिलोत्तमा अगदी जगन्नाथच्या समोर उभी असते, कारण जगन्नाथ सावलीशी काय बोलतो हे तिला ऐकायचं असतं. आणि तिचं असं म्हणणं असतं की तुझ्या पोरीने फसवून माझ्या पोराला तिथे बोलवलंय. सावलीने खरं तर फसवून बोलवलेलं नसतंच किंवा मुद्दामून तर बोलवलेलं नसतंच. सावली म्हणते काय हो बाबा, अगं सारंग आलाय का जेवायला आपल्या घरी? हो आलेत की, सारंग आणि ओवी दोघे सुद्धा आलेत. बोलवलेस का सावली? बाबा मी का बोलवेन त्यांना जेवायला, माझा काय संबंध आहे? त्या आबिरचे पराक्रम आहे, त्याने फक्त सांगितलं की माझ्या फ्रेंड्सला जेवायला बोलवतोय, सारंगला जेवायला बोलवतो, त्याने मला सांगितलंच नाही. आणि कोणीतरी फ्रेंड्स आहे छोटे मोठे म्हणून मी त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवलं. दारात उभा सारंग आणि सावली, आता मी काय करणार? मग आता आलेल्या पाहुण्यांना कशी माघारी पाठवणार? मग बोलवलं घरात आणि आता जेवायला देतीये. तुम्हाला कसं कळलं हे सगळं? खरं तर सारंगला बघून धक्का बसला, पण आता आलेल्या पाहुण्यांना कसं काय करणार ना? तुम्ही कोर्टात आहात, मग तुम्हाला हा सगळा मॅटर कसा कळला? तर सविस्तर बोलू, आता फोन ठेवतो मी, मला उशीर झालाय बाळा. मला झालं का समाधान? जगन्नाथजी आता इकडे तिला तुम्हाला बोलायला लागलेली असतात. ती फार तावात आलेली असते, नको ते जगन्नाथला बोलत असते. माझी लेक सारंगला जेवायला बोलवणार नाही, तुझ्या हाती मला गॅरंटी होती. तुझं समाधान झालंच असेल ना? अबीरने केलंय हे, माझ्या नातवाने. दिलेला शब्द मोडलेला नाहीये तिलोत्तमा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तिला शब्द ती प्रामाणिकपणे पाळते, तुला आत्ताच सांगतोय तिलोत्तमा. बरं झालं तुम्हाला सगळं सांगितलं, चांगलं झालं. तिलोत्तमा हसते आणि म्हणते चांगलं झालं म्हणजे काय रे जगन्नाथ, एवढी मदत केली आणि नेमकी आमच्या घरी जेवायला आलाय. पाहुणचार करायसाठी मला घरी जायला लागणार. थँक्यू सो मच तिलोत्तमा. बरोबर का तिलोत्तमा? जगन्नाथजी म्हणतात तिलोत्तमा एक गोष्ट राहिली की, सावलीने नाही तू मोडलास, नोटीस तू पाठवलीय. तिने जो शब्द दिलाय त्यातून ती पूर्णपणे मोकळी झाली, कारण तू शब्द पाळला नाही, त्यामुळे सावलीला शब्द पाळायचा संबंधच येत नाही. कळलं का तिलोत्तमा? तू स्वतःच्या पायावर स्वतःने धोंडा पाडून घेतलाय. सावली आता कोणत्याही बंधनात नाहीये, सगळ्या बंधनातून ती मुक्त आहे. सारंग व्यंकटेश छान असे जेवलेले असतात. सावली आता जेवण झालं, बडीसोप वगैरे देत असते सारंगला. सावली यांनी सगळ्यांनी छान असं जेवण केलेलं असतं. ओवीला सावली विचारते, ओवी जेवण आवडलं का गं? कसं होतं जेवण? सारखं जेवण झालं होतं का गं? तुझ्या आईशीच बनवते का? कमी जास्त होतं का? सांग की. सांगू टीचर, माझ्या आईचंच जेवण खाती, आईच्या हातचं असंच वाटलं. असं वाटलं ना की माझ्या आईने स्वतः स्वयंपाक बनवला आणि तोच स्वयंपाक मी खातीये. एकदम भारी, एक नंबर जेवण होतं, एक नंबर. बाबाने सुद्धा तेवढीच हेल्प केली बरं स्वयंपाकात. आईने एकटीने नाही, बाबाने बरोबरीची हेल्प केली. मी काय केलं नाही, अगदी थोडं मोठं काहीतरी काम केलंय, सगळं सावलीनेच केलंय. धुवून दिली, एवढं काय केलंय बघ. तू तुझ्या आईच्या हातची असते बघ. आता लगेच ओवी उठलेली असते आणि सारंगच्या जवळ जाते. बाबा घरचे किती चांगले आहेत बघितलं ना? बाबा माझं काय म्हणणं आहे? सारंग म्हणतो बोल की. सुद्धा आपल्या घरी त्यांना जेवायला बोलूया, तुला कसं वाटतंय रे बाबा? सारंग हो म्हणतो. सारंगच्या लक्षातच येत नाही की घरी बोलवायचंय. ओवी म्हणते डन. सावली टीचर, व्यंकटेश काका, तुम्ही सगळे आमच्या घरी जेवायला या. इतका आनंद होतो की बस आता ओवीच्या घरी जेवायला जायचंय ना? आईला विचारून सांगतो म्हण की. आईला ग. सावली रागाने काय बघतीयस? ओवीच्या आईला विचारतो असं म्हटलं. जेवण फार छान झालं होतं सावली, एक नंबर स्वयंपाक झाला होता. त्याबद्दल थँक्यू. त्यांचं आदरातीर्थ करणं माझं कर्तव्य आणि तेच केलं मी. सारंग म्हणतो बाद झालं, म्हणजे खूप वेळ झाला, आता जाऊया आपण. आता घरी जाऊया, आई पण वाट बघत असेल ना घरी, चल पटकन जाऊया. नाही आणि माझी पण आई, दोघांची पण आई. बाय सावली टीचर, बाय अबीर, व्यंकटेश काका बाय. ओवी इतकी आनंदी असते कारण ती सारंग आणि सावलीला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असते. आलेले असतात आता हे. आता ओवीला घेऊन जातो. सावली सारंगकडे सारखी बघत राहिलेली असते, तो गेला तरी सावली बघतच असते. इकडे आता मोनिका असते, तिचे कारनामे चाललेलेच असतात. त्या माणसाला सारखा फोन लावते आणि खंड्याचे अपडेट घेत असते. त्याला औषधं वगैरे दिली का? त्याला सूप पाजलं का? त्याला जाग आली का? तब्येतीत काही सुधारणा आहे का? मोनिका सगळे काही अपडेट त्या माणसाकडून वेळोवेळी घेत असते, कारण खड्ड्या शुद्धीवर येणं फार फार महत्वाचं असतं.
एकदा काय खंड्या शुद्धीवर आला की मोनिकाचं काम होणार असतं. काळजी घे, नीट लक्ष दे, जेव्हा केव्हा शुद्धीवर येईन मला लगेच फोन करून सांग, अजिबात वेळ व्हायला घालवू नकोस. मोनिका म्हणत असते. दुसऱ्या सेकंदाला फोन करून कळवायचं सगळं आणि समोर उभा असतो तो राजकुमार. आता मोनिकाला काय करावं आणि काही ना काही सुचत नसते. की हा खूप टेन्शन आहे, मला खूप टेन्शन आहे, मी सोडून दुसरं कोणीच नाहीये ना. सांगते मी, ठीक आहे चल आता फोन ठेव. आता घाबरलेली असते. आता राजकुमार खिडकीतून उभाच असतो, तो लगेच इकडून आलेला असतो. राजकुमार आलास का? वाव. कशी बोलत होती ग फोनवर? राजकुमारचा पहिलाच प्रश्न. मावशीची बोलत होते. तब्येत कशी आहे काय ते विचारत होते. सांगितलं ना तिची तब्येत वगैरे बरी नाहीये ना, मग तिचीच काळजी वाटते, मग काय सारखं फोन लावते. टेकरला सांगत होते बाबा व्यवस्थित लक्ष दे, काळजी घे. हॉस्पिटलमध्ये रे, सांग की नाव सांग की. राजकुमारने प्रश्न विचारल्यावर मोनिका अगदी ततमम करायला लागलेली असते. आता कोणत्या हॉस्पिटलचं नाव सांगायचं? फ्रीच आहे रे, हॉस्पिटलमध्ये नाहीये. राजकुमार म्हणतो चल मोनिका भेटायला जाऊया, मला पण बघायची तुझी मावशी. चल ना मोनिका. टेकर कुठे घेऊन गेली एक्झॅक्टली नाही माहिती, मी फक्त हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देईपर्यंत त्यांच्या बरोबर होते. राजकुमारने बऱ्यापैकी माहिती काढलेली असते मोनिकाची. शुभ्राला शाळेत सोडवायला तू गेलीच नव्हती, दिवसभर तू गायब होती. मोनिका तू कुठे गेली होतीस? क्रमगडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खंड्या ऍडमिट आहे हे फक्त आणि फक्त तुला माहिती होतं. तो बरोबर गायब झाला जेव्हा तू घरात नव्हती. घरातून गायब झाली तेव्हा बरोबर खंड्यात तिकडून गायब झाला. आणि मोनिका सगळ्यात महत्वाचं, हा योगायोग असू शकत नाहीये. खंड्याला गायब करण्यामागे 100% मोनिका तू आहेस हे मी सांगू शकतो. चिडलेला असतो आणि राजकुमारला 100% खात्री असते की मोनिकानेच खंड्याला गायब केलंय. मोनिका म्हणते योगायोग नाही तर मग काय, खंड्या गायब झाला त्यामागे मी, असं तुला म्हणायचंय का राजकुमार? त्यात महत्वाचं तू म्हटला क्रिटिकल वगैरे कंडिशन आहे, बरोबर ना? आणि खंड्या बिंड्या हे प्रकरण तुझं, ही सगळी माणसं तुझी, माझा आणि त्या लोकांचा काही एक संबंध नाही, कळतंय का? झाला कुठे गेला काय झालं मला माहित नाही, आणि प्लीज या सगळ्यात मला ओढू पण नकोस हा, तसं सांगते तुला राजकुमार. राजकुमार म्हणतो मोनिका जे काय चालवलंय ना ते बंद करून टाक. खंड्या वगैरे गायब होणं, घरात काय चाललंय, तुझी ही नाटकं आहे ना मोनिका बंद कर, आणि मला फसवी करणं तर लगेच बंद कर. हाते खंड्याला गायब करण्यामागे 100% शुअर मी सांगू शकतोय की जर प्रूव्ह झालं की खंड्याला गायब करण्यामागे तूच आहे, मोनिका ऐकून घे, तर माझ्यासारखा भयानक माणूस अख्ख्या जगात तुला सापडणार नाही. आता जरी तू म्हणतीयस ना की खंड्याला गायब करण्यामागे माझा हात नाहीये, पण जर प्रूव्ह झालं की खंड्याला गायब करण्यामागे तूच आहे, तर राजकुमारपेक्षा भयानक माणूस अख्ख्या पृथ्वीवर तुला सापडणार नाही. राजकुमारने उघड उघड तिला सांगितलेलं असतं मला डाऊट आहे आणि खंड्याला तूच गायब केलंय, आणि तिला चॅलेंज देऊन तो निघून गेलेलं असतं. कुमार गेल्यावर असं मोठा श्वास घेते, बापरे वाचले नाही त्यांनी धरलंच असतंय, मला तर फाशीच दिली असती. सारंग ओवी घरी आलेले असतात. ओवीने चेंज वगैरे केलेलं असतं आणि तिचं काहीतरी काम चाललेलं असतं. सारंग जरा बाहेरून येतो, तो म्हणतो मॅडम काय चाललंय? तुला शिकवलं, टीचरला शिकवलं, नक्की काय झालं गो ओवी? काय बोलतोय रे बाबा? ती मला शिकवणार की मी तिला शिकवणार? मला शिकवलं. अच्छा, आबिरच्या घरी काय शहाणपणा चालला होता ग? मला विचारून सगळ्यांना आपल्या घरी जेवायला बोलवलं. कुणाला विचारलं बाबा? त्यांनी आपल्यासाठी किती काय केलं होतं, मग आपण जेवायला बोलवलं तर काय हरकत आहे? बरोबर आहे, जेवायला बोलवायला पाहिजे, पण तिथे असं का बोललीस ग तू? आई घरी वाट बघतीये, आई पार्लरमध्ये गेली वगैरे वगैरे. आई हे काय लावलं होतंस ग? म्हटलं ना सगळ्यांना वाटलं पाहिजे सुशीला काकू माझी आई आहे, म्हटलास ना तू, हॅपी फॅमिली आहोत तसं दाखवायचंय ना, मग बोलायला काय हरकत आहे? तू इतकी चुरू करत असते. सारंग म्हणतो अति शहाणी असतो ओवी, अति शहाणी. बनवलं होतं रे जेवण, 1 नंबर बनवलं होतं ना, मस्त होतं बाबा 1 नंबर. तमा आलेली असते तिला, तमा म्हणते हो का मस्त जेवण होतं का? वा आवडलं ना? तमा म्हणते छान झालं होतं जेवण. वा कुठे गेला होता का जेवायला? का नेलं नाही जेवायला? आम्ही पण आलो असतो ना. ओवी बोल की. तिला तमा आलेली असते. सारंग आता काहीच बोलत नाही. तिला तमा मुद्दाम टोचून बोलत असते सारंगला, आणि ओवीचं नाव घेत असते. खरं तर ती सारंगलाच बोलत असते. जरा बाहेर जाशील का, मला बाबाशी बोलायचंय? ओवी म्हणते हो. आता ओवी पटकन बाहेर निघून गेलेली असते. म्हणतो आई काय झालंय विचारतोय का? गोष्टीची भीती होती तेच झालं ना. काय झालंय आई? मलाच काय विचारतोय काय झालंय म्हणून? सांगणार आहे सारंग काय झालं? तिला भेटला मला न सांगता, आणि आज तर हद्दच केली, डायरेक्ट जेवायलाच गेला तिच्या घरी. वा सारंग वा. साठी गुरुकुलचं सील तोडायला गेला होता बरोबर ना, आणि जेलमध्ये सुद्धा तिच्यासाठीच गेला. ओवी तिथे गाण्याच्या क्लासला जाते म्हणून केलं, आणि उगाच तू गैरसमज करून घेऊ नको आणि कुठलेही तर्क लावू नकोस. पुढे बोलतो आणि सारंग चाललेलं असतो. सारंग माझ्याशी नीट बोल आणि उडवाउडीची उत्तर देऊ नकोस हा. मूर्ख वाटले का रे? तिला तमा याच्या मागे बोलत चाललेली असते, आणि सारंग सरळ पुढे चाललेलं असतं. मला माहित नाहीये, मला कळत नाही, मला सगळं माहितीये सारंग. तोयच मला माहित नाहीये, मला सांगत नाहीये, का लपवतोय माझ्यापासून? सगळं बोलतीये याचा अर्थ तुला माहितीये ना सावली या शहरात परत आलीये. लपवलं माझ्यापासून? लपवायची कारण वेगळी होती, मी आई आहे सारंग. हे घर सोडून गेल्यावर तुझी काय अवस्था होती, की गेल्यावर किती उद्ध्वस्त झाला होता मी स्वतः बघितलंय. मी आई आहे सारंग तुझी. याद राखायचा, त्या पोरीला माझ्या घरात घेणार नाही आधीच सांगून ठेवतीये. टेन्शन घेऊ नको, या घरात ती येणार नाही, तिचं लग्न झालंय, तिला एक मुलगा आहे, डोंट वरी. मला फार आनंद झालेला असतो. ती सुखी संसार करती आणि तू बसलाय तसाच झुरतोय सारंग तू, आणि हे चुकीचं आहे. लग्न कर, सुखी हो. आई तिला एकदाच भेटलोय मी,
नंतर जी भेट झाली ती योगायोगानेच झाली. घालण्याचा प्रयत्न करायचा. कळलं सारंग? काळी आणि अशुभ सावली माझ्या लेकावर पडायला नकोय. तिलोत्तमा सारंगला खूप बोलते, रागवते आणि तिथून तिलोत्तमा निघून जाते. मित्रांनो, हा भाग तर इथेच संपतो. बघू आता पुढच्या भागात काय होतं. यासाठी बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.